आज आपल्या करुणास किचनमध्ये आपण बनवणार आहोत यूट्यूबवर व्हायरल झालेली ही वाळवणाची रेसिपी। करायला अगदी सोपी आणि खायला तर असं वाटेल तुम्हाला की तुम्ही कोरडा झालेला साबुदाणा वडासुद्धा खात आहे। आता साबुदाणा वडा तुम्ही वर्षभर खाऊ शकता असं तुम्हाला वाटेल। तर सर्वात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर ही रेसिपी अतिशय सोपी आहे, पटापट करता येते आणि तुम्ही वर्षभर या रेसिपीला स्टोअर करून ठेवू शकता। चला तर मग आजच्या या व्हायरल रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेवढा साबुदाणा घेतलेला आहे तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि याला रात्रभरापर्यंत सोक करत ठेवायचं आहे। मी अनेक वर्षांपासून अशाच प्रकारची एक रेसिपी बनवते, पण पद्धत थोडी वेगळी होती। आता ही जी रेसिपी आहे ह्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो बटाटे। तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे अर्ध्या कपासाठी तुम्हाला अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहे आणि त्याला कच्च्या बटाट्यांना अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहे। आता पूर्ण प्रकारे हा बटाटा सोलून झाल्यानंतर आपल्याला याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। बटाटे जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे। 1 किंवा 2 पाण्याने आपल्याला हे बटाटे जे आहे हे धुवून घ्यायचे आहे। आता मी अशाच प्रकारच्या अनेक वाळवणाच्या रेसिपीज ज्या आहेत त्या माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करून घ्याल। आणि अशा प्रकारची तुम्हाला एक खिसणी घ्यायची आहे आणि मोठ्या ज्या खिसणीचे जे छिद्रे आहेत त्याने तुम्हाला हा जो बटाटा आहे तर जाडसर खिसून घ्यायचा आहे। आता तुम्हाला बारीक जर खीस हवा असेल तर तुम्ही बारीक खीस याचा करून घेऊ शकता, पण तळल्यानंतर तो जळतो म्हणून मी इथे थोडा जाडसरच खीस करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जो खीस आहे हा आपल्याला पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 1 किंवा 2 पाण्याने आपल्याला याला धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी गॅसवर इथे साधारणतः 1 ते 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे। त्याला आपल्याला छान प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ। तर साधारणतः 1 टीस्पून मीठ इथे मी घालते आहे। सोबतच इथे मी एक छोटासा एकदम ज्वारीच्या दाणे एवढा तुरटीचा खडा घेतलेला आहे, तो मी या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि स्वच्छ धुतलेला जो बटाट्याचा कीस आहे तो सुद्धा आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। आता संपूर्ण कीस यामध्ये घातल्यानंतर आपल्याला अशी छिद्र्यांची चाळणी यावर ठेवायची आहे आणि आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे रात्री घातलेला तो छान प्रकारे भिजून तयार आहे, तो आपल्याला या चाळणीवरती पसरून घ्यायचा आहे। आता तुम्हाला हा एकत्र वाफवायचा नसेल तर तुम्ही वेगवेगळा वाफवू शकता, पण मी इथे एकाच गॅसवरती 2 गाम आपल्याला करायची आहे। सध्या सिलेंडरचा शॉर्टेज आहे म्हणून मी ही जी गोष्ट आहे ही इथे केलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गॅसची बचत करू शकता। तर इथे आपल्याला फक्त 1 किंवा 2 मिनिट साबुदाण्याचा रंग पूर्णपणे बदलेपर्यंत याला वाफवून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 मिनिटाने याला चेक करू शकता। त्यानंतर आपल्याला हा जो बटाट्याचा कीस आहे याला हलवून घ्यायचा आहे छान प्रकारे आणि जर तो तुटत असेल तर समजून घ्यायचं की तुमचा जो बटाट्याचा कीस आहे तो छान प्रकारे शिजलेला आहे। याला एका टोपलीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे। आता काढल्यानंतर याला थोडंही थंड न होऊ देता त्यामध्ये आपल्याला लगेचच घालायचा आहे साबुदाणा जो शिजलेला आहे तो। साबुदाणा शिजवताना लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्याचा हलकासा रंग बदलायचा आहे। त्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा हिरव्या मिरचीची वाटलेली भरड, सोबतच मी थोडं जिरं घातलेलं आहे आणि त्यातच मी घातलेलं आहे थोडं मीठ। आता आपण खीस करताना मीठ जो आहे ते घातलेलं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे आणि अशा प्रकारे एका परडीवरती मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे। आता सरळ तुम्हाला काहीही करायचं नाही आहे, त्या प्लॅस्टिकच्या कागदावरती तुम्हाला आपण केलेल्या मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो असा एकाच ठिकाणी वड्यासारखा टाकून त्याला तिथेच असा पसरून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी हे गोळे जे आहे ते पसरवत आहे। तर याला आपल्याला पसरून छान प्रकारे जोडून घ्यायचं आहे, कारण जो साबुदाणा आहे आणि बटाट्याचा जो कीस आहे याला बाइंडिंग आली पाहिजे। वाढल्यानंतर आपली एक पापडी तयार झाली पाहिजे। अतिशय सोप्या असणाऱ्या ह्या ज्या पापड्या आहे खूप पटापट बनवून तयार होतात आणि तुम्हाला ही जी रेसिपी आहे ती कशी वाटली ते मला नक्की सांगाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात याही मला सांगा। जर रेसिपीज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तर तुम्ही बघू शकता किती पटपट ह्या ज्या पापड्या आहे किंवा पापड आहे हे टाकून तयार होतात। आता आपल्याला याला उन्हात वाळवत ठेवायचं आहे। साधारणतः मी इथे 2 दिवस ह्या पापडांना वाळत घातलेला आहे। 2 दिवस याला लागतात कारण याच्यामध्ये बटाट्याचा कीस आणि साबुदाणा असतो, ओलसर असतो। तर 2 दिवस झाल्यानंतर याला आपण वाळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हे तळून बाहेर आलेलं आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि पाहत रहा करुणास किचन।